विवाहापूर्वीच घरातून अचानक बेपत्ता झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मुलामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे। 14 मे रोजी विवाह असलेला वैभव मोहोळ नावाच्या युवकाने 13 तारखेला सकाळी घर सोडले आणि अद्यापही त्याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही। काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकारी हरिभाऊ मोहोळ यांचा मुलगा 30 वर्षीय वैभव मोहोळ याच्या बेपत्ता होण्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। सूत्रांनुसार वैभवचा विवाह 14 मे रोजी होणार होता, मात्र त्याआधीच 13 तारखेला सकाळी तो कोणालाही न सांगता घराबाहेर निघाला। घरातून निघताना त्यांनी 2000 रुपये घेतले आणि काही वेळातच राजकमल चौकातील एका एटीएम मधनं तब्बल 40,000 रुपये काढून घेतलेत। त्यानंतर तो कुठे गेला याचा काहीही ठाव ठिकाणा लागत नव्हता। या घटनेनंतर वैभवचे वडील हरिभाऊ मोहोळ यांनी तात्काळ फिरजापुरा पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके वैभवचा शोध घेत आहेत। सायबर सेलच्या मदतीने लोकेशन ट्रॅकिंगही सुरू असून पोलिसांनी लवकरच वैभव मोहोळचा शोध लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे। विवाहाच्या एक दिवसाआधी घडलेली ही घटना संपूर्ण मोहोळ कुटुंबासाठी दुःखद आणि धक्कादायक ठरली आहे। विवाहाच्या आदल्या दिवशी बेपत्ता झालेला तरुण सुखरूप परतावा हीच सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो। पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून लवकरच सकारात्मक बातमी मिळेल अशी आशा व्यक्त करतो।